बंगालमध्ये मतदान सुरू आहे आणि सर्व वयोगटातील अनेक लोक सकाळी लवकर त्यांचे मत देण्यासाठी बाहेर पडले आहेत. काही अर्थातच जेनझी, कदाचित काही जेनझी नाहीत, पण त्यांच्या तिशीतले तरुणही आहेत. तुमचं नाव काय आहे सर? माझं नाव सुरेश सिन्हा आहे. आणि तुमचं नाव काय आहे मॅम? सुजाना सिन्हा. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. तुम्ही तुमचं मत देण्यासाठी सकाळी लवकर आलात, बरोबर? उष्णतेमुळे की आणखी काही? हो, उष्णतेमुळे आणि रांगेत पहिला क्रमांक मिळवण्यासाठी, म्हणजे रांगेत जास्त वेळ उभं राहावं लागू नये. ठीक आहे. आणि तुम्ही? तसंच सारखंच फक्त उष्णतेमुळे. उष्णतेमुळे. सर, मला एक गोष्ट सांगा, म्हणजे तुम्ही एक तरुण व्यक्ती आहात. मी तुम्हाला कोणत्याही पक्षाबद्दल विचारणार नाही, कारण आम्हाला ते जाणून घ्यायचं नाही. पण या निवडणुकीतला म्हणजे सर्वात मोठा मुद्दा कोणता राहिला आहे? या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा हा आहे की गेल्या 15 वर्षापासून ज्या प्रकारे राज्य चालवलं गेलं आहे, तर ज्या वेळेपासून मी जन्मलो, राज्य अस्तव्यस्त अवस्थेत आहे. इथे काही चांगलं प्रशासन नाही आहे, जे आम्ही गेल्या काही दशकांपासून पाहिलं आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी बदल हवा आहे. आम्हाला आशा आहे बदल येत आहे. ठीक आहे, बस एवढंच. तर जेव्हा तुम्ही बदल मानता आणि ज्या प्रचार मोहिमा झाल्या आहेत त्यांच्याकडे बघता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की ज्या प्रकारचा बदल तुम्हाला हवा आहे त्याच बदलासाठी राजकीय पक्षांनीही प्रचार केला आहे? बंगालमध्ये जिंकण्यासाठी मला वाटतं राजकीय पक्षाला अशाच प्रकारे प्रचार करावा लागतो. कारण मला माहिती आहे, मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचंय, पण ज्यासाठी राजकीय पक्ष प्रचार करत आहेत ते मला वाटतं की बंगाल जिंकण्याचा तोच योग्य मार्ग आहे. कारण बंगालची निवडणूक तुम्ही फक्त अगदी छोट्या गोष्टी सांगून जिंकू शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला ठामपणे. ठीक आहे. मॅम, तुमचं मत काय आहे एक तरुण व्यक्ती म्हणून तुमचा सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे? सर्वात मोठा मुद्दा सुरक्षा. तुम्हाला माहित आहे, या काळात महिलांची सुरक्षा खूप महत्वाची आहे, पण राज्यात ते पुरेसे नाही. त्यामुळे तो बदल महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हालाही वाटतं की जर बदल झाला तर महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलं जाईल. ही अशी गोष्ट आहे का जी लोक? हो, कदाचित तशी आशा आहे. ठीक आहे, तर असं काय आहे ज्याने तुम्हाला आकर्षित केलं आहे? म्हणजे या अर्थाने की सर्व पक्ष एका पक्षाबद्दल विचारत नाहीये. समजा टीएमसी, समजा भाजप, अगदी डावे पक्ष सुद्धा. कोणतं विशेष आश्वासन किंवा असं काही जे तुम्हाला वाटतं की त्यांनी म्हटलं आहे ज्यामुळे तुम्हाला विश्वास वाटतो की महिलांच्या सुरक्षेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून हाताळलं जाईल? सगळेजण तसं म्हणतात, पण शेवटी काय करायचं माहित नाही. तर आशा आहे की तुम्ही अशी आशा करत आहात की लोक शिकतील. असो, खूप खूप धन्यवाद. कृपया तुम्ही पुढे सुरू ठेवा. तर मला वाटतं सुरक्षा आणि बदल ही वस्तुस्थिती हे दोन परवलीते शब्द आहेत या इथल्या तरुण लोकांकडून बेरहामपूरमधील एका मतदान केंद्राबाहेर.